हॅलो, अगोदर जरी एखादा क्षेत्ररक्षक सीमारेषेचा स्पर्श करत असेल किंवा बाहेर जात असेल आउट, तरी तो मैदानामध्ये येऊन परत कॅच घेऊ शकतो. तो कॅच व्हॅलिड असतो. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज आउट आहे, फलंदाज बाद आहे. सागर दरेकर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळेल. तर सागर दरेकरची जागा वरून काढण्यासाठी न्यू बॅटर आपण पाहतोय. वैभव कोळेकर तो देखील आपण पाहिलं तर इथे आता मैदानात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार. सामना आवडला असेल तर प्रेक्षक एकदा जोरात टाळ्या वाजवा. मॅच अजूनही दोन्ही बाजूला आहे. एखादी विकेट आली, एखाद 2 डॉट बॉल आले तर जय इंटरप्राइजेस चाकण संघ मॅच मध्ये कमबॅक करेल. आणि एखादा मोठा फटका आला, चौकार षटकार, तर बॅटिंग करणारी टीम ओम साई 11 शेलू बांबोली हा संघ देखील आपण पाहिलं तर मॅच वरती एक मजबूत घट्ट पकड तो मात्र निर्माण करताना पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू आणि 7 धावा. 4 गडी बाद 64 धावा. शेवटचं षटक आपण पाहिलं तर इथे मैदानात सुरू आहेत. वैभव कोळेकर तो मात्र बॅटिंग साठी इथे मैदानात आलाय. याही खेळाडूकडे षटकार टोकण्याची धमक आहे. जेडपी चषकात आपण पाहिले, परंतु इथे आता काय करेल समोर गोलंदाज याच तालुक्यातील मोहित लोखंडे. या वेळचा चेंडूचा फटका तर खेळलाय. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र नकार कळवलाय. सोमनाथ गायकवाडनं जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅच मध्ये रोमहर्षकता रंगतता प्रचंड मोठी आहे. कारण का सामना देखील आपण पाहिलं तर इथे कॉलबॅकचा थरार 2 आडायची मॅच. एक रंगतदार रोमहर्षक सामना इथे आपण पाहतो मैदानाती. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 6 धावा. गोलंदाजी करणारा संघ की फलंदाजी करणारी टीम, मॅच आणि क्रिकेट दोन्ही बाजूने पाहिलं जातं. त्यामुळे इथे कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळचा चेंडू होता. शपलून खेळण्याचा प्रयत्न. सोमनाथ गायकवाडला डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. 4 गडी बाद 65 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. मॅच प्रचंड चुरशीची आपण पाहतोय. 3 चेंडू 6. सोमनाथ गायकवाड, वैभव कोळेकर, तर गोलंदाजीच्या मार्कवरती चाकणचा मोहित लोखंडे. शेवटचे 3 चेंडू आणि 6 धावा. फुल टॉस चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. एकदा पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी होईल तोपर्यंत मिळतात 2 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार. उत्कंठ आपण पाहिलं तर इथे शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल, काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. मोहित लोखंडे टू सोमनाथ गायकवाड. सोमनाथ गायकवाड 5 चेंडू 12. विजयासाठी बनवायच्या शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा. मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार. 2 चेंडू 4. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. एकदा पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेकी सुरेख आणि तिथे बॅटर रनआउट. फलंदाज धाव बाद. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांच्याकडून. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. क्रॉस झालंय की नाही ते चेक केलं जाते. कोणता बॅटर स्ट्राईक वरती असेल, कोणता बॅटर आउट असेल, या गोष्टींच्या चर्चा देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 चा प्रचंड मोठं घमासान आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती सामना आलाय, परंतु या चेंडूचा डिसिजन आपण पाहिलं तर इथे अजूनही पेंडिंग वरती आहे. तिसरे पंच काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. 2 चेंडू 4 धावांची मॅच. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आलाय. कॉलबॅकचा थरार प्रचंड रंगलाय, रंगतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण पाहतोय
कॉलबॅकच्या रडती इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. चित्त थरारक क्षण या स्पर्धेच्या आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर सामना येऊन टेपलेला आहे, परंतु काय निर्णय असेल ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. सगळ्यांच्या उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. नॉन स्ट्रायकर आउट. नॉन स्ट्रायकर बॅटर आपण पाहिलं तर तिथे बाद होईल आणि तो देखील इथे आपल्याला आउट होताना पाहायला मिळेल. वैभव कोळेकर तो मात्र होतोय रन आउट, धाव बाद. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावा. मॅच आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. एक चेंडू 3. सामना कुठे जाईल? एका बाजूला शेलू बांबोली तर एका बाजूला चाकण. कोण मात्र होईल विजेता आणि कोण पात्र ठरेल सुपर 8ला की मॅच टाय होईल आणि होईल सुपर ओव्हर. एक चेंडू 3 धावा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. सोमनाथ गायकवाड स्ट्राईकला, गोलंदाज मोहित लोखंडे. एक चेंडू 3. या वेळचा चेंडू होता, सर्व बॅटनं समोर केला. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण आणि मॅच टाय. सामना बरोबरीत, स्कोर लेवल. मॅच आहे अशी सुरू होईल. सुपर ओव्हरची मॅच इथे आपल्याला आता मैदानावरती पाहायला मिळेल. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे तिथे थांबेल.